नमस्कार, मी योगेंद्र पाटसुते. यशोदीप ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट देण्यासाठी शाळा, महाविद्यालये, त्याचबरोबर महिला बचत गट, तसेच शेतकरी गट व परिसरातील शेतकरी येत असतात. ही परिस्थिती पाहिली तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे आणि पर्यावरणाच्या ढासळत्या समतोलाचा जो त्रास आहे तो त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. निसर्गामध्ये होणारं हवेचं प्रदूषण, निरनिराळ्या विषारी वायूंचं उत्सर्जन या सर्वांचा परिणाम म्हणून नवनवीन आजार येऊ घातलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण जे रासायनिक खतं वापरतो, रासायनिक कीटकनाशकं वापरतो, याचासुद्धा आपल्या मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. आणि या सर्वाचा एक माहिती विद्यार्थ्यांना शालेय अवस्थेपासूनच व्हावी या उद्देशातून इंग्लिश मीडियम स्कूल कासेगावचे विद्यार्थी आपल्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. खत कसं तयार केलं जातं, त्याची प्रक्रिया काय आहे, आणि हा प्लॅन्ट आपण इथं बघण्यासाठी इथं आलो आहोत. तर याच्यामध्ये काय सांगणार आहेत आपल्याला, हे गांडूळ आणि त्याचा जीवनक्रम कसा आहे, किंवा गांडुळाच्या जाती कोणकोणत्या आहेत, त्याचे नाव आणि त्याचं सायंटिफिक नेम, व्हरायटी कोणत्या आहेत त्या, आणि गांडुळाचे कार्य काय असतं, आणि त्याच्यापासून खत कसं तयार होतं, आणि ते शेतीसाठी कसं उपयुक्त आहे, योगेंद्र पाटसुते सर समजावून सांगणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ती माहिती आत्मसात करावी आणि आपल्या घरामध्ये सुद्धा असे छोटे छोटे प्लांट तयार करावे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आपल्या यशोदीप फॉर्मी कंपोस्ट या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला भेट देण्यासाठी विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील इयत्ता 6वीचे स्टुडंट्स आणि त्यांच्या टीचर सौ विभावरी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आमच्या यशोदीप फॉर्मी कंपोस्ट या प्रकल्पाच्या वतीनं आणि यशोदीप ॲग्रोच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. यामध्ये गांडूळ आपणा सर्वांना माहीत आहे. गांडुळाबद्दल किती लोकांना माहीत आहे, किती मुलांना माहीत आहे गांडूळ म्हणजे काय? हां, तर गांडूळ हा एक प्राणी आहे, तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र अशासाठी म्हटलं जातं की तो जमिनीतील सेंद्रिय अवशेष आणि पालापाचोळा खाऊन त्याची जी विष्ठा टाकतो, ती विष्ठा म्हणजे गांडूळ खत आहे. आणि ती विष्ठा फर्टिलायझर म्हणून पिकासाठी चांगल्या पद्धतीचं काम करतं. तर गांडुळांचा जीवनक्रम पाहत असताना गांडुळाच्या 3 अवस्था असतात. सुरुवातीला अंड्याची अवस्था असते, त्यानंतर बाल्य अवस्था असते, आणि त्यानंतर प्रौढ गांडूळ. अशा 3 प्रकारच्या अवस्थेतून गांडुळाला जावं लागतं. यामध्ये सुरुवातीची अंडी अवस्था आहे, ती अंडी अवस्थेनंतर गांडुळांची लहान पिल्लामध्ये रूपांतर होतं, आणि लहान पिल्लानंतर रूपांतर झाल्यानंतर 3 महिन्यानंतर त्याचं रूपांतर प्रौढ गांडुळामध्ये होतं. ज्यावेळी गांडूळ प्रौढ होतो त्यावेळेस गांडुळामध्ये, आता आपण जर सर्व प्राण्यामध्ये पाहिलं तर नर आणि मादी, मेल आणि फिमेल हे 2 प्रकार असतात, बरोबर आहे. तर गांडुळामध्ये नर आणि मादी हा एकाच गांडुळामध्ये ते 2 अवयव दिलेले असतात. असे एक वेगळेपण या गांडुळामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. गांडुळाला आपण इंग्लिशमध्ये वर्म असं म्हणतो, बरोबर आहे. तुम्ही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहात, वर्म. त्यामुळं गांडूळ खताला सुद्धा फर्मी कंपोस्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर गांडुळांच्या जाती. आता गांडुळांच्या जातीत जर विचार केला तर यामध्ये गांडुळांच्या एकूण 300 जाती आपल्याला सर्वत्र जमिनीमध्ये सुद्धा गांडूळ पाहायला मिळतात. त्यांचा कलर थोडासा पांढरट रंगाचे गांडूळ असतात ते. आणि आपण जे व्यावसायिकदृष्ट्या गांडूळ खत निर्मिती करायसाठी जे गांडूळ वापरतो त्यामध्ये एक महत्त्वाच्या 2 जाती आहेत. यामध्ये आयसेनिया फोयटेडा आणि दुसरी जी व्हरायटी आहे युसेजिना, अशा या 2 प्रकारच्या जाती आहेत. आता ह्या जाती काय फास्ट म्हणजे गतीनं गांडूळ खत निर्मिती करायसाठी ह्या फक्त जाती वापरल्या जातात. कारण ह्या जातींचा
सेंद्रिय अवशेष आणि पालापाचोळा हे खाण्याचा काउंट जास्त आहे, रेट जास्त आहे, त्या गतीनं त्या खाऊ शकतात. त्यामुळं विशेषतः व्यावसायिक दृष्टिकोनातून गांडूळ खत निर्मिती करत असताना ह्या जाती वापरल्या जातात. यामध्ये आयसेनिया फोर्टेडा ही एक चांगली जात आहे. ती जात आपण सध्या आपल्या प्रकल्पामध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी वापरत आहे. तर गांडूळ काय करत असतात, आपल्या आजूबाजूला शेतीपासून निघणारे जे वेस्ट आहे, पिकांचे अवशेष आहेत, हे अवशेष इतरत्र पडलेले असतात आणि त्या अवशेषामुळं अवशेष पुन्हा जमिनीमध्ये गाडून त्याचं रिसायकल करून त्यामध्ये जे घटक आहेत त्या घटकांपासून खत तयार करून बरीच लोक शेतीसाठी वापरत असतात. त्याला कंपोस्ट खत असं म्हणतात. परंतु गांडूळ काय करतं, हे सेंद्रिय अवशेष जे जमिनीवर पडलेले असतात त्या सेंद्रिय अवशेष आपलं अन्न म्हणून त्याला ग्रहण करतं आणि त्यापासून विष्ठा देण्याचं काम करतं आणि तिथंसुद्धा गांडूळ खताची निर्मिती होते. तर गांडुळांचं कार्य काय आहे, तर गांडूळ सेंद्रिय अवशेष आणि पालापाचोळा खातात आणि खत देण्याचं काम करतात. त्याचबरोबर जमिनीमध्ये राहून पिकाच्या मुळाला इजा न करता गांडूळ होल निर्माण करत असतात जमिनीमध्ये, जमीन भुसभुशीत करण्याचं काम करत असतात. मग ते जमिनीची मशागत नैसर्गिक पद्धतीनं करत असतात. त्याचबरोबर गांडूळ काय करतात, गांडुळांनी जमिनीत होल निर्माण केल्यामुळं किंवा बिळं निर्माण केल्यामुळं जमिनीला नॅचरली हवा मिळते. त्यामुळं हवा खेळती राखण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. गांडूळ हा शेतकऱ्याचा एक चांगला मित्र आहे आणि तो शेतीस उपयोगी असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर गांडूळ खत. आता गांडूळ जे खत निर्माण करतात त्या खताचं महत्त्व आपल्या शेतीला कशा पद्धतीनं आहे ते आपण पाहणार आहोत. तर गांडूळ हे जमिनीतले सेंद्रिय अवशेष किंवा पालापाचोळा खाऊन जी विष्ठा टाकत असतात त्याला गांडूळ खत असं म्हणतात. आता इथं गांडूळ खत ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर हे गांडूळ खत काय करतं, तर आपण आपल्या पिकांना फर्टिलायझर्स खतं देत असतो, रासायनिक खतं. तुम्हाला माहीत आहे नावं त्यांची, तुम्हाला माहीत असतील. कोणकोणती नावं तुम्हाला माहीत? खतं जमिनीत वापरले. आपण शेतकरी कुटुंबातले सर्वजण आहोत, त्यामुळं खतांची सुद्धा नावं आपल्याला, हां युरिया बरोबर, आणि शेणखत, हां पोटॅश, हां सुपर फॉस्फेट, म्हणजे युरिया सुपर फॉस्फेट आणि पोटॅश, त्याला मराठीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असं संबोधलं जातं. तर या गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात नॅचरली. त्यामध्ये कुणी युरिया टाकला आहे का? नाही. पण त्याचबरोबर पिकाच्या वाढीसाठी जे अन्नद्रव्ये लागतात त्या अन्नद्रव्यांचं प्रमाणसुद्धा या गांडूळ खतामध्ये भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळं त्याला पिकासाठी, पिकांच्या वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होत असतो. आणि गांडूळ खताच्या वापरामुळं पिकांची ही वाढ ही निसर्गतः चांगल्या पद्धतीनं होत असते. आपण जे अन्न खातो ते अन्न आपण जर शिजवून खातो आणि कच्चं अन्न आणि शिजवलेलं अन्न याच्यात फरक आहे. आपण जर कच्चं अन्न खाल्लं तर ते आपल्या शरीराला पचेल का? नाही. तसंच गांडूळ खत आणि शेणखत यामध्ये सुद्धा फरक आहे. आता जे शेणखत आहे ते म्हणजे कच्च्या अन्नाच्या स्वरूपात आहे आणि जर त्या शेणखतापासून जर आपण गांडूळ खत बनवलं आणि ते जर पिकांना दिलं तर ते शिजवलेल्या अन्नाप्रमाणे काम करतं. ते पिकांच्या वाढीसाठी चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि ते शिजवलेल्या स्वरूपात ज्याप्रमाणे अन्न असतं त्या स्वरूपाचं ते असतं. त्यामुळे ते पिकांना लगेच लागू होतं आणि त्याची वाढ चांगल्या पद्धतीनं. आपण आजारी पडतो त्यावेळेस आपल्याला डॉक्टर काय देतात? औषध देतात, बरोबर आहे. मग औषध दिलं की आपल्याला बरं वाटतं, बरोबर आहे. मग औषधामुळं बरं वाटतं, आपली तब्येत चांगली होते. म्हणून आपण जर नियमित औषधं खात राहिलो तर चालेल का? नाही. हां, तसंच आता जे सेंद्रिय रासायनिक खतं आहेत त्या रासायनिक खतामुळं पिकांची वाढ चांगल्या पद्धतीनं. आपण रासायनिक खतं वापरतो पण नुसतीच जर रासायनिक खतं वापरत राहिलो तर चालेल का? त्यासाठी आपण औषधाबरोबर ज्या पद्धतीनं पौष्टिक आहार घेतो त्याच पद्धतीनं रासायनिक खताबरोबर सुद्धा चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत म्हणून गांडूळ खत आपण त्या जमिनीला दिलं पाहिजे, तरच जमिनीचं आरोग्य
चांगलं सोयाबीन असेल, ऊस असेल, ऊसाचं पाचट आहे, तर ऊसाचं पाचट ऊस तुटून गेल्यानंतर त्याचं काय करायचं हा शेतकऱ्यासमोर प्रश्न असतो. त्यामुळे शेतकरी काय करतो, ते पाचट पेटवून देतो. मग असं न करता त्यामुळे पेटवून दिल्यामुळं काय होतं, तर त्याचं ज्वलन होतं आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू हवेत मिसळला जातो. बरोबर आहे. त्यामुळं कार्बन डायऑक्साईड वायू हवेत मिसळल्यामुळं हवेचं प्रदूषण होतं. मग हे जर थांबवायचं असेल तर सर्व शेतकऱ्यांनी पाचट पेटवून न देता त्याचं पाचट बारीक करून सरीत भरली आणि त्याच्यावर गांडूळ खत टाकलं, तर या गांडूळ खतामध्ये असणारी पिल्ली आणि त्या माध्यमातून तिथं त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांडुळांचं प्रजनन होणार आहे आणि ते गांडूळ तो पाला खाऊन नष्ट करणार आहेत आणि नष्ट केल्यानंतर ते गांडूळ खत त्या ठिकाणी देणार आहेत. त्यामुळं तो जो पाला आहे त्या पाल्याचं सुद्धा विघटन होणार आहे, पालासुद्धा नष्ट होणार आहे आणि त्यापासून आपल्याला खतसुद्धा मिळणार आहे. त्यामुळं अशा प्रकारे गांडूळ खताच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल साधला जातो. आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक दृष्टिकोन, तर आपण सर्व भाजीपाला खातो, अन्नधान्य खातो आणि हे करत असताना त्या शेतकरी जो आहे तो शेतकरी त्या भाजीपाल्यासाठी किंवा पिकासाठी रासायनिक खताचा प्रचंड प्रमाणात वापर करत असतो. कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढत असताना जमिनीचं क्षेत्र काय वाढत नाही, जमीन आहे तेवढीच आहे. त्यामुळं वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे. त्यासाठी शेतकरी काय करतो, नवनवीन बियाणे वापरतो, खतं वापरतो, कीटकनाशकं वापरतो आणि ह्याचा जास्त वापर करून जास्त उत्पन्न कसं निघेल ह्यासाठी प्रयत्न करतो. परंतु त्यामुळं होतं काय, रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळं जमिनीमध्ये असणारे जीवाणू नष्ट होतात आणि ते जे रासायनिक अवशेष आहेत ते त्याचा काही भाग त्या अन्नधान्याच्या स्वरूपात अन्नधान्यामधून आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यामुळं आपल्याला नवनवीन आजार होत असलेले दिसून येतात. आता अलीकडच्या काळात आपण खूप नवनवीन आजाराची नावं ऐकतोय. बरोबर आहे. कोणकोणते आजार आहेत? कोरोना, चिकनगुनिया, बरोबर, डेंग्यू, मलेरिया, आणखी भयानक जीवघेणे आजार आहेत, कॅन्सर. बरोबर आहे. हां, तर हे सगळे आजार पूर्वी होते का? नाही. अलीकडच्या काळात ह्या आजारांचा सुरुवात झाली. मग ह्याचं शास्त्रज्ञांच्या संशोधनातून असं पुढं आलं की हे जे आजार आहेत ते रासायनिक घटक आपल्या शरीरात जाण्यामुळे झालेले आहेत. ते रासायनिक घटक कोणत्या माध्यमातून शरीरात जातात, तर आपण जो भाजीपाला खातो, आपण जे अन्नधान्य खातो त्याच्या माध्यमातून त्याचे अवशेष आपल्या शरीरात काही ना काही प्रमाणात जात असतात. आता आपण पिकावर कीड आली की फवारणी करतो. बरोबर आहे. त्यामध्ये कीटकनाशक असतं. मग ते कीटकनाशक जर चुकून आपल्या शरीरात गेलं तर माणूस मरू शकतो. मग इतके भयानक कीटकनाशक आपण पिकावर फवारणी करत असतो आणि ते कीटकनाशक आपण जरी भाजीपाला धुवून घेतला तरी त्याचे अंश आपल्या शरीरामध्ये जात असतो आणि त्यामुळं हे नवनवीन आजार येऊ घातलेले आहेत. तर आपण जर गांडूळ खताचा वापर केला, जैविक साधनसामुग्रीचा वापर केला, आता कीटकनाशक म्हणून सुद्धा जैविक कीटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत. रासायनिक कीटकनाशके न वापरता जर आपण जैविक कीटकनाशक वापरली तर त्याचा आपल्या शरीराला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आणि आपल्याला कोणताही आजाराला सामोरं जावं लागणार नाही. त्यासाठी सर्वांनी आपल्या पर्यावरण आणि आरोग्य ह्या दोन्हीचं संरक्षण करण्यासाठी गांडूळ खत आणि इतर सर्व सेंद्रिय निविष्ठांचा वापर शेतकऱ्यांनी करावा असं या निमित्तानं मी आपणास सांगतो. ह्याच्या गांडुळाला शेणखत आणि पालापाचोळा दिला जातो. तो ते गांडूळ खाऊन त्याच्यासाठी फक्त 10% त्याच्यासाठी ठेवून बाकी त्याच्या वेस्टच्या स्वरूपात गांडूळ खत सोडून मग ते गांडूळ खत तयार होतं आणि मग ते शेताला दिलं. जो निसर्गाचा समतोल आहे तो पूर्णपणे ढासून न देण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे रासायनिक खते वापरण्याच्या ऐवजी नैसर्गिक खते वापरावा आणि भविष्यामध्ये नैसर्गिक खतच सर्वांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. आणि वेगवेगळे जे आरोग्याचे प्रॉब्लेम आता सध्या उद्भवत आहेत, सगळ्यात जास्त आता भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण
जास्त उत्पन्न वाढावं त्यासाठी काय केलं जात आहे तर रासायनिक खतांचा वापर केला जातो. पण ही रासायनिक खते वनस्पतीमध्ये किंवा त्या धान्यामध्ये तसंच टिकून राहतात आणि ते मनुष्याच्या आरोग्यावरती परिणाम करतात. तर हे होऊ नये म्हणून रासायनिक खताच्या ऐवजी आपण काय करावं, नैसर्गिक खतांचा वापर करून आरोग्याच्या होणाऱ्या ज्या समस्या आहेत भावी पिढीला तर त्याच्यापासून मुक्तता मिळावी, नैसर्गिक साधन खतांचा वापर करावा, हा यामागचा हेतू आहे. आणि सरांनी आम्हाला याचं खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि आता जी भावी पिढी आहे ते या नैसर्गिक खतांचा जास्तीत जास्त वापर करतील आणि त्यांचं आरोग्य सांभाळतील एवढीच मी आशा व्यक्त करते. थँक्यू.